बारामतीच्या राजकारणात आता एक महत्त्वाची बातमी। बारामतीचे महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी मतपडताळणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केलेला आहे। अजित पवार यांच्या विरोधात बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार हे उमेदवार होते। मात्र युगेंद्र पवार यांचा पराभव झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी आता मतपडताळणीसाठी आपला अर्ज हा दाखल केलेला आहे। नाही, खरं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक संशयाचं एक वातावरण आहे, संभ्रमाचं वातावरण आहे। फक्त बारामतीतच नाही, जर फक्त इथं असतं तर मग वेगळी गोष्ट आहे, पण अख्ख्या राज्यात जे मोठे मोठे दिग्गज आहेत, कधी न हरणारे नेते ते तिथं हरलेत। त्यांच्या पारंपरिक मतदारसंघामध्ये एवढं काम करून पण ते तिथं निवडून आले नाहीत। आणि नक्की हे का झालं? आणि जर सुप्रीम कोर्टाने हा अधिकार आम्हाला दिला आहे, साधारण 5% आपण बूथ चेक करू शकतो, 5% बूथ आपण रीचेकिंग करू शकतो, आणि जर हा अधिकार आम्हाला दिला असेल एक नागरिक म्हणून, तर मग ते चेक करायला काय हरकत आहे?